बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा. याच अध्यायाला पुरुषोत्तम योग असं म्हणतात. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. एक भाग झालेला आहे, पहिला भाग झालेला आहे आणि आज आपण दुसरा भाग बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये 40 पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. आज 41 पुढे आपण पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण हे पाहिलं की ज्ञानेश्वर माऊली अतिशय नम्रपणे, अतिशय भक्तिभावानं आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांना वंदन करीत आहेत आणि त्यांची मनोभावे पूजा करत आहेत. आता मनोभावे पूजा कसं, रूपकात्मक कशी पूजा केली बघा. काय म्हणतात बघा माऊली की आपले हृदय स्वच्छ करून त्यावर श्री गुरूंच्या पादुका स्थापन करू. म्हणजे श्री गुरूंच्या पादुका कुठं स्थापन करायच्या आहेत? आपल्या हृदयावर स्थापन करायच्या आहेत. नंतर एकनिष्ठपणाच्या उंजळीत सर्वेंद्रिय रूपी पुष्पांच्या कळ्या घेऊन श्री गुरुस आर्ध्य देऊ. एकनिष्ठपणा म्हणजे गुरु हेच जे सांगतील तेच एकनिष्ठपणा. तर असं गुरुस आर्ध्य देऊ. अनन्य भावरूपी स्वच्छ उदकाने स्नान घालून, उदक म्हणजे पाणी, अनन्य भावरूपी स्वच्छ उदकाने स्नान घालून वासनारूपी चंदन श्री गुरुस अनामिकेने लावू. अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट. प्रेमरूपी सुवर्णाच्या घागऱ्या करून गुरूंच्या सुकुमार पायात घालू. गुरूंच्या ठिकाणी असलेल्या एकनिष्ठ व दृढ भक्तीची रणजोडवी करून गुरूंच्या अंगठ्यात घालू. अष्टभावरूपी पाकळ्या उमललेल्या आहेत असे सात्विक भावरूपी कमळ आनंदरूपी वासासह त्यांच्या चरणावर वाहू. त्या ठिकाणी अहंकाराचा धूप करून निराभिमानाचा दीप ओवाळू व ऐक्याने गुरुस आलिंगन देऊ. आपले शरीर व प्राण या दोन पादुका करून श्री गुरूच्या चरणात घालू व गुरूंच्या चरणावरून भोग व मोक्ष यांचे लिंबळून करू. आता अशा रीतीने जर आपण गुरूंची आराधना केली तर काय मिळतं आपल्याला बघा. तो ब्रह्मस्वरूपी विश्रांती घेतो व त्याच्या ज्ञानाच्या योगाने त्याच्या तोंडून जे शब्द निघतात ते अमृत तुल्य असतात. अशा रीतीने जर आपण गुरूंना प्रसन्न केलं तर गुरु जे काय बोलतात, जे काय आपल्याला ज्ञान देतात, त्यांच्या तोंडून जे शब्द निघतात ते अमृत तुल्य असतात. त्यांच्या वक्तृत्वावरून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कोटी चंद्र ओवाळून टाकावेत असे त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या अक्षरास माधुर्य येते. पूर्वेस सूर्य उगवल्याबरोबर ज्याप्रमाणे सर्व जगात प्रकाशाची रेलचेल होते त्याप्रमाणे गुरुच्या तोंडातून निघणाऱ्या भाषणांनी श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी होते. नाद ब्रह्म त्याच्या बोलण्याच्या माधुर्यापुढे फिके पडते व तसेच मोक्ष सुखही त्याची योग्यता पावत नाही. याप्रमाणे उत्तम असे जे भाषण ते गुरु सेवा रूप दैवयोगे प्राप्त होते. म्हणजे अशा रीतीने जर आपण गुरूंना जर प्रसन्न केलं तर गुरु आपल्याला उत्तम ज्ञान देतात असं इथं सांगितलेलं आहे. आणि भगवान ज्ञानेश्वर माऊली पुढे काय म्हणतात की गुरु माझ्यावर प्रसन्न आहेत किंवा मी त्या योग्यतेचा आहे कारण माझ्या गुरूंचे मी एकुलते एक तान्हे लेकरू आहे. म्हणून गुरूंचा माझ्यावर विशेष कृपा झालेली आहे असं म्हणतात.
तर काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आता आज त्या पुढचा भाग पाहूयात की संसार कसा अशाश्वत आहे याचे या 15व्या अध्यायात वृक्षाची उपमा देऊन वर्णन केलेले आहे. हा जो संसार आहे तो कसा अशाश्वत आहे, शाश्वत नाहीये तो. त्याचं वर्णन या 15व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. ओवी नंबर 41 तिथून पुढे आपण आता त्याचं वाचन करूयात. याची एके परी रूपाकाचिया कुसरी सारित सेवारी संसाराची करुरी संसार वावो स्वरूपी अहंतेचा ठावो होवावया अध्यावो 15वा. आता हेची आगवे ग्रंथ गर्भीचे चांगवे उपलिविजे व जीवे आकर्णिजे तरी महानंदू समुद्र जो पौर्णिमेचा चंद्र द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. आता हा संसार कसा अशाश्वत आहे याचे या 15व्या अध्यायात वृक्षाची उपमा देऊन वर्णन केलेले आहे. आता या जो 15व्या अध्यायामध्ये आहे भगवंतांनी अर्जुनास उपदेश करताना हे सांगितलेलं की हे संसार जो आहे, ज्या संसारात तुम्ही आम्ही सगळेजण राहत आहोत, वागत आहोत, तो कसा अशाश्वत आहे. शाश्वत म्हणजे प्रत्यक्ष, अशाश्वत म्हणजे अप्रत्यक्ष. कसा अशाश्वत आहे हे त्यांनी सांगितलेलं. त्यासाठी त्यांनी झाडाची उपमा दिलेली आहे. आता इथं संसार रूपी जे झाड आहे ते कसं मिथ्य आहे, ते झाड कसं आहे ते पहिल्यांदा इथं सांगितलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एक वडाचं झाड आणा की ज्याला पुष्कळ अशा पारंब्या आहेत, भरपूर असं फांद्या मोठ्या मोठ्या आहेत, त्याला पानं आहेत आणि जमिनीच्या खाली आपल्याला दिसत नाही, पण असं तुम्ही पहा की जमिनीच्या खालच्या सुद्धा तुम्हाला मुळ्या दिसत आहेत. जमिनी खालच्या सुद्धा तुम्हाला मुळ्या दिसत आहेत, खोड दिसत आहे, वर झाडाची फांद्या, पानं आणि त्याला लोंबकळणाऱ्या सगळ्या त्या पारंब्या दिसत आहेत. आता हेच जे झाड आहे ते तुम्ही उलट करा. समजा हे झाडाचे चित्र आहे तुमच्या समोर, ते झाडाचे चित्र तुम्ही उलट करा. काय होईल? मुळ्या वर जातील, फांद्या पानं सगळ्या खालच्या बाजूला येतील. तर असं हे संसाराचं झाड आहे. हे जे झाड आहे हे असं आहे. तर या झाडाचं संपूर्ण वर्णन याच्यामध्ये येणार आहे. तुम्हाला थोडक्यात सांगितलं, हे संसाराचं झाड उलट आहे. त्याचे मुळ्या वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. तेच आता आपण बघूयात. इतर झाडे जशी उपटून टाकल्यावर लवकर सुकतात, तसे हे झाड संसार रूपी झाड सुकत नाही. हे जे संसार रूपी झाड आहे उपटून जरी टाकलं तरी सुकत नाही. याप्रमाणे संसाराविषयी झाडाची कुशलतेने रूपक करून श्रीकृष्ण भगवान मुमुक्षुस जन्मनाच्या येरझाऱ्यापासून सोडवतात. भगवान श्रीकृष्ण या झाडाचं रूपक देऊन मुमुक्षुस जन्म मरणाच्या येरझाऱ्यापासून सोडवतात. संसार मिथ्या आहे असे समजून आत्मस्वरूपी मीपणाचा अंतर्भाव व्हावा याकरिता या गीतेचा 15वा अध्याय श्रीकृष्णाने सांगितला आहे. एका वाक्यात या अध्याय का सांगितलेला याचं कारण सांगितलं आहे. काय सांगितलं बघा की संसार हा मिथ्या आहे, खोटा आहे. संसार सुख आपण जे म्हणतो ना ते सगळं खोटं आहे. हे समजून सांगण्यासाठी आणि हे समजून आत्मस्वरूपी मीपणाचा अंतर्भाव व्हावा, आपल्या आतमध्ये मनामध्ये
आत्मस्वरूपाचा अंतर्भाव व्हावा याकरिता हा गीतेचा 15वा अध्याय श्रीकृष्णाने सांगितलेला आहे. तर या अध्यायात हा सिद्धांत उत्तम रीतीने स्पष्ट केला जाईल. म्हणून मनापासून तिकडे लक्ष असू द्या. महानंदाचा समुद्र, इच्छारहिताचा पूर्ण चंद्र व द्वारकेचा राजा जो श्रीकृष्ण भगवान तो म्हणाला. आता भगवान काय म्हणालेले आहेत हे आपण बघणारच आहोत, पण त्या अगोदर 15वा अध्याय का सांगितलेला आहे याचं कारण अजून एकदा समजून घेऊयात. म्हणजे हा सिद्धांत तुमच्या लक्षात येईल. काय सिद्धांत आहे की संसार मिथ्या आहे. पहिलं लक्षात ठेवा की संसार मिथ्या आहे आणि आत्मस्वरूपी मीपणाचा अंतर्भाव व्हावा. मनामध्ये आत्मस्वरूपी आपण लीन व्हावं. अंतरस्वरूपी मीपणाचा अंतर्भाव व्हावा याकरिता हा 15वा अध्याय सांगितलेला आहे. आता भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले ते लक्ष द्या असं म्हणतात ज्ञानेश्वर माऊली. काय म्हणाले ते आपण बघूयात. अगा पै पंडू कुमारा एता स्वरूपाचिया घरा किती तरे आडवारा विश्वाभासू जो तो हा जगडंबरू तो हा जगडंबरू नोहे येथे संसारू हा जिणी जे महातरू थांबवलासे परी एरा रुखा सारिखा तळी मुळे वरी शाखा तैसा नोहे म्हणून लेखा नयेची कवणा आगी का कुराडी होय रिगावा जरी बुडी तरी हो का भलते वडी वरलीची वाढी जे तुटलिया मुळापासी उलंडेल का शाखासी परी तैसी गोठी कायासी हा सोपा नव्हे. आता हा जो अध्याय नंबर 15वा आहे त्यातला हा श्लोक नंबर 1 चालू झालेला आहे. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करत आहेत. का उपदेश करत आहेत ते पर्यंत आपण श्लोकार्थ वाचूयात आणि नंतर आपण ज्या 5 ओव्या वाचलेल्या आहेत त्याचा अर्थ बघूयात. पहिल्यांदा श्लोकार्थ. श्री भगवान म्हणाले या संसार रूपी अश्वस्थ वृक्षाची पाळेमुळे वर आहेत आणि शाखा खाली आहेत असे म्हणतात. मुळे वर आहेत आणि शाखा खाली आहेत. छंदोबद्ध असे वेद ही ज्या वृक्षाची पाने होत आणि ज्याला हे सर्व प्रकारे अवगत आहे तो वेदवित म्हणजे वेदवेत्ता ज्ञाता होय. मुळे वर आहेत शाखा खाली आहेत असा हा संसारचा वृक्ष आहे. आता आपण 5 ओव्यांचा अर्थ बघूयात. हे बघ अर्जुना, भगवान तो म्हणतात अर्जुनाला, हे बघ अर्जुना, आत्मस्वरूपाच्या घराला येत असता मध्ये जो विश्वभास प्रतिबंध करतो तो हे जगत नव्हे संसारही नव्हे. तर हा मोठा वृक्ष वाढलेला आहे असे समज. नीट लक्षात घ्या, त्याशिवाय हे रूपक लक्षात येणार नाही. संसार रूपी वृक्षाचं जे रूपक आहे ते नीट लक्षात घ्या, त्याशिवाय लक्षात येणार नाही. यात थोडेसे अवघड शब्द आलेले आहेत, ते नीट ऐकले तरच लक्षात येतील. प्रत्येक शब्दाकडे लक्ष दिलं तरच हे लक्षात येणार आहे. हे जर लक्षात नाही आलं, इथून पुढचे 2 भाग जर लक्षात नाही आले तर अख्खा 15वा अध्याय लक्षात येणार नाहीये. त्यामुळे आपण अतिशय सावकाशपणे हे निरूपण आता घेणार आहोत, कारण प्रत्येक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, नाहीतर हे समजणार नाही. पहिली गोष्ट संसार रूपी वृक्ष म्हणजे काय आहे ते लक्षात घ्या. हा वृक्ष असा आहे की ज्याची मुळं वरच्या बाजूला आहेत आणि फांद्या पानं हे सगळं खालच्या बाजूला आहे. परत वाचतो, नीट ऐका. हे बघ अर्जुना, आत्मस्वरूपाच्या घराला
येत असता मध्ये जो विश्वाभास प्रतिबंध करतो तो जगत नव्हे व संसारही नव्हे, तर हा मोठा वृक्ष वाढलेला आहे असे समज. आता आत्मस्वरूपाच्या घराला येत असता म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्ती झाली, आत्मस्वरूप प्राप्त झालं की मग आपण ब्रह्मपदास जातो. ब्रह्मपदास जात असताना मध्ये जो विश्वाभास प्रतिबंध करतो, मध्ये जो विश्वाभास आडवा येतो, जो आभास आडवा येतो, तो हे जगत नव्हे व संसारहीन, तो हे जग पण नाहीये आणि संसार पण नाहीये. आपल्याला काय वाटतं की आपण आत्मस्वरूपात जात असताना आपण ज्ञानाची प्राप्ती केली, भगवंताची आराधना केली आणि आपण ब्रह्मपदापर्यंत जात आहोत, मद्रूप होत आहोत. पण याच्यामध्ये या मधल्या मार्गामध्ये काय येतं? हे जग येतं, संसार येतं असं आपल्याला वाटतं, पण ते जगही नाहीये आणि संसार सुद्धा नाही. तर मग काय आहे? तर हा मोठा वृक्ष वाढलेला आहे असं समज. म्हणजे हे जे जग आहे किंवा हे संसार आहे याला वृक्षाची उपमा दिलेली आहे, ते रूपक वापरलेलं आहे. ज्यावेळेस आपण आत्मस्वरूपाच्या घराला जात असतो, भगवंतापर्यंत आपण पोहोचत असतो, ब्रह्मपदापर्यंत आपण प्राप्त होत असतो, त्या मधल्या मार्गामध्ये काय लागतं? हे जग लागतं किंवा हा संसार लागतो. जगाला संसार सुद्धा म्हणतात. तर हे जग किंवा संसार आहे असं समजू नको, तर त्याला तो हा मोठा वृक्ष आहे असं समज, संसार रूपी वृक्ष आहे असं समज, असं सांगितलेलं आहे. एवढं समजलं? आता पुढे जाऊयात. पण इतर झाडांची मुळे खाली असून फांद्यावर असतात तसा हा नाहीये. हा वृक्ष थोडा वेगळा आहे. कसा? नेहमी आपण बघतो की वृक्षाच्या फांद्यावर असतात आणि मुळ्या खाली असतात, जमिनीच्या खाली असतात. ह्याचं उलट आहे. म्हणून याचे कोणालाही वर्णन करता येत नाही. हा जो वृक्ष आहे, संसाररूपी वृक्ष आहे, याचं सहसा कोणाला वर्णन करता येत नाही. का? याच्या बुडाशी कुऱ्हाडीचा घाव घातला किंवा अग्नी लावला तरी हा नाश न पावता उलट जास्त फोफावतो. बघा तुम्ही, हा जो वृक्ष आहे त्याला आपण वृक्ष असं बघत आहोत, पण याची मुळं वर आहेत, फांद्या खाली आहेत. हा संसार रूपी वृक्ष आहे. संसार म्हणजे काय? इच्छा, आकांक्षा, त्या पूर्ण झाले की परत इच्छा, परत आकांक्षा. आपण मागच्या 14व्या अध्यायात पाहिलेलं आहे. सत्वगुण, तमोगुण, रजोगुण. रजोगुण जास्तीत जास्त आपण उपभोगत असतो. रजोगुणात काय असतं? इच्छा उत्पन्न होतात, ते आपण पूर्ण करतो, परत इच्छा उत्पन्न होतात, परत ते पूर्ण करतो, त्या इच्छेला अंत राहत नाही, म्हणून आपण मोक्षास जात नाही. संसारात तेच असतं की आपल्याला वाटतं की मी चांगल्या नोकरी लागावं, लागतो, परत परत इच्छा येते की आपण एखादी गाडी घ्यावी, कार घ्यावी, ती घेतो. परत वाटतं की आपलं एखादं घर असावं, ते आपलं होतं. परत वाटतं की आपलं लग्न व्हावं, ते होतं. 2 मुलं व्हावी, ते होतात. या इच्छा थांबतच नाहीत. मरोस तोपर्यंत या इच्छा थांबत नाहीत. तो जोपर्यंत शेवटचा श्वास घेतो माणूस, तोपर्यंत तुमच्या इच्छा थांबलेल्या नसतात. तोपर्यंत आपल्या इच्छांवर आपला कंट्रोल आलेला नसतो. आणि इच्छांवर कंट्रोल येण्यासाठी असे संत साहित्य वाचावं लागतं. मग ते हळूहळू 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 आपल्या इच्छा कमी होतात. हळूहळू हळूहळू मग आपण संसारातून विरक्ती घ्यायला लागतो. तर तेच इथं सांगितलेलं की हा जो वृक्ष आहे हा संसाररूपी वृक्ष आहे. याच्या मुळाशी तुम्ही जेवढे घाव घालणार किंवा ह्याला जेवढे तुम्ही आग लावणार तेवढा हा जास्त फोपावतो. असा हा वृक्ष आहे. इतर झाडे मुळापाशी तोडली असता फांद्या सकट उलथून पडतात, पण तसा प्रकार यात होत नाही. म्हणून हा वृक्ष साधारण नव्हे. हा वृक्ष साधारण नाही आहे. इतर वृक्षाला आपण तोडलं, जाळलं तर तो नष्ट होतो. तसं हा या वृक्षाचं तसं काय नाहीये. अर्जुना हे कौतिक
सांगता सांगता असे अलौकिक, जे वाढी अधोमुख रुखा गया. जैसा भानू उंची नेणोके, रश्मी जाळतळी फाके. संसार हे कावरुखे, झाड तैसे. आणि अथिनाथी तितुके, रुधले असे येणेची एके. कल्पांतीचे नि उदके, व्योम जैसे. का रवीच्या अस्तमानी, अंधारेन कोंदे रजनी. तैसाची हा गगनी, मांडलासे. यया फळना चुंबता, फुलना तुरुंबिता. जैसे काही पंडुसुता, ते रुखची हा. आता हा वृक्ष कसा आहे, हे जे झाड आहे, हे जे संसार रूपी झाड आहे, हे कसं आहे याचं वर्णन आलेलं आहे. पहिल्या 5 ओळीत आपण काय पाहिलं की आत्मस्वरूपाला आपण जात असताना मधल्या मार्गामध्ये जो प्रतिबंध येतो, जे अडसर येतो, जो अडचण येते, ती म्हणजे काय, ते हे जग येतं किंवा यालाच संसार असं म्हणतात. हे संसाराचा महासागर पार केल्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाहीये. मग हा जो संसार येतो याला संसार समजायचा नाही तर काय, त्याला मोठा वृक्ष आहे असं समजा, असं सांगितलेलं आहे. सोपं करण्यासाठी सांगितले भगवंतांनी की हा संसार कसा आहे, तर मोठ्या वृक्षासारखा आहे असं समजा. ही जी अडचण आहे, संसार रूपी जी अडचण आहे, ती कशी आहे, वृक्षासारखी आहे असं समजा म्हणलेलं आहे. समजा म्हणजे तुम्ही ह्या वडाचा वृक्ष मध्ये झालेला आहे असा, पण तो वृक्ष कसा आहे, उलटा आहे. त्याची फांद्या खाली आणि मुळं वर आहेत. आणि दुसरं काय सांगितलं, ह्याला जेवढं तुम्ही कुऱ्हाडीचे घाव घालाल किंवा अग्नी लावला तरी तेवढा हा जास्तच वाढतो. हा संसार रूपी जास्त वाढतो. आता त्याचं वर्णन कसं आहे बघा. अर्जुना, हे झाड अलौकिक असून याचे असे एक नवल आहे की याची वाढ खालच्या बाजूस आहे. हा वाढतो कसा, खाली वाढतो, वर नाही वाढत. नॉर्मली आपण वृक्ष लावले, झाड लावली की आपण काय बघतो, पहिलं एक फुटभर झाड असतं. एक महिन्यात जाऊन बघतो की पाणी वगैरे रोज घातलं तर 1-1.5 फुटापर्यंत वाढलेलं असतं. वेली पटपटा वाढतात बघा, झाड थोडे हळूहळू वाढतात. ते कुठल्या प्रकारचं झाड आहे त्याच्यावरती असतं. अजून शेवग्याचं वगैरे झाड पटपट वाढतं. वड, जांभूळ, वड वगैरे, पिंपळ वगैरे हळूहळू वाढतात. पण जे हळूहळू वाढतात ते जास्त दिवस टिकतात. जे पटदिशी वाढतात ते पटदिशी त्यांचं आयुष्य पण संपतं. असं थोडक्यात त्याचं हे आहे. आता इथं हेच सांगितलेलं आहे की हा जो वृक्ष आहे हा खालच्या बाजूस वाढतो. ज्याप्रमाणे सूर्याची उंची किती आहे हे कळत नाही, पण त्याची कारणे खाली पसरतात, त्याप्रमाणे हा संसार रूपी वृक्ष चमत्कारिक आहे. हा वृक्ष चमत्कारिक आहे असं सांगितलेलं आहे. सूर्याची सावली जशी पडते, बघा आपण परत नीट वाचूयात की ज्याप्रमाणे सूर्याची उंची किती आहे हे कळत नाही, पण त्याची किरणे खाली पसरतात, त्याप्रमाणे हा संसार रूपी वृक्ष चमत्कारिक आहे. सूर्य वर असतो आणि त्याची उंची आपल्याला कळत नाही, पण त्याची किरणे खाली पसरतात, त्याप्रमाणे ह्या झाडाची वाढ खाली होते, खालच्या बाजूने होते. असा चमत्कारिक वृक्ष आहे. आणखी या जगतात जितक्या म्हणून वस्तू आहेत तितक्या सर्वांस या झाडाने व्यापून टाकलेले आहेत. जगातल्या सर्व वस्तू ज्या आहेत या झाडाने व्यापून टाकलेल्या आहेत. कल्पांत समयेच्या उदकाने जसे सर्व आकाश व्यापून जाते. कल्पांत समय म्हणजे ज्यावेळेस पृथ्वी नष्ट होत असते त्यावेळेस उदकाने जसे सर्व आकाश व्यापून जाते, किंवा सूर्य अस्तास गेल्यावर ज्याप्रमाणे रात्र अंधाराने कोंदलेली असते, त्याप्रमाणे हा वृक्ष सर्व गगनात भरलेला आहे. हा वृक्ष किती मोठा आहे, संपूर्ण गगन त्याने व्यापून टाकलेला आहे, एवढा मोठा आहे. संपूर्ण आकाश
त्यानं व्यापून टाकलेला असं एवढा मोठा वृक्ष आहे. आणि काय दिसतंय, त्याच्या मुळ्या वर आहेत आणि पानं खाली आहेत, फांद्या खाली आहेत आणि वाढतो कुठं? जमिनीच्या दिशेने वाढतो, उलटा वाढतोय हा वृक्ष. काय चमत्कारिक वृक्ष आहे बघा. चाखावे म्हटले तर याला फळ नाही, हुंगावे म्हटले तर ह्याला फुलही नाही. जे काही आहे ते सर्व हा वृक्षच आहे. हा वृक्ष एवढा चमत्कारिक आहे, एवढा चमत्कारिक आहे की याला फळ येत नाही आणि फुलं येत नाही. मग काय खायचं आणि कशाचा वास घ्यायचा? फळ असेल तर ते आपण खाऊ शकलो असतो, फुल असेल तर वास घेऊ शकलो असतो. या चमत्कारिक वृक्षाला ना फळ आहे ना फुल आहे, नुसताच वृक्ष आहे हा. आणि त्यातून चमत्कारिक काय तर त्याच्या मुळ्या वर आहेत आणि पानाने फांद्या खाली आहेत. काय चमत्कारिक वृक्ष आहे बघा हा. हा ऊर्ध्वमूळ आहे, परी उन्मळीला नोहे, येणेची हा होये शाडवळूगा. आणि ऊर्ध्वमूळ ऐसे निगदले कीर असे, परी आधीही असोसे मुळे यया. प्रबळला चोमेरी पिवळा का वडाचिया परी, परी पारिंबिया माझारी डहाळीला सती. देवीची गा धनंजया संसार तरुयया, आधीची अथी खांदिया हेही नाही. तरी ऊर्ध्वाहीकडे शाखांचे मादोडे, दिसता ती अपाडे सासिन्नले. याची मुळे वर आहेत, तथापि हा उन्मळून टाकलेला नाही आहे. आपल्याला काय वाटेल की जे मुळ वर आहेत म्हणजे हा उकडून टाकलेला आहे का काय? मुळापासून उपटून टाकलेला आहे का हा वृक्ष? तर तसं नाही आहे. मग काय आहे बघा. अर्जुना, याच कारणास्तव हा नेहमी हिरवागार असतो. आपण एखादं झाड जर उपटून टाकलं, दुसऱ्या दिवशी बघितलं ते वाळलेलं असतं. एखादं रोप उपटून टाकलं, पानं त्याची सुकून जातात, कारण त्याला पाणी हे जमिनीतून मिळत असतं. याचं तसं नाही आहे. हा चमत्कारिक वृक्ष आहे, हा संसारूपी वृक्ष चमत्कारिक आहे. आपल्याला वाटतं हा उन्मळून टाकलेला आहे कारण याची मुळ्या वर आहेत आणि पानं खाली फांद्या खाली आहेत, पण तसं नाहीये. हा उन्मळून टाकलेला वृक्ष नाहीये. म्हणून याची पाने कायम हिरवीगार असतात. आणि याला वर मुळे आहेत असे जरी म्हटले आहे तरी खालीही याला पुष्कळ मुळे आहेत. वर तर मुळे आहेतच, पण खाली सुद्धा आहेत. फांद्यांबरोबर मुळे आहेतच. मी काय म्हटलं की वडाचं झाड उलट केलं असं समजा. आता वडाचं झाड ज्यावेळेस सवास असतं त्यावेळेस काय असतं? फांद्या असतात, वर पानं असतात आणि त्याच्या ज्या पारंब्या आहेत ते लटकत असतात आणि मूळ खाली असतात. आता हे जर झाड उलट केलं तर मूळ वरती जातील, फांद्या खाली येतील, पानं खाली येतील, पण त्या लटकणाऱ्या ज्या पारंब्या आहेत त्या पण खाली जातील ना, कारण ते लटकणाऱ्या होत्या. तशीच ह्याची मुळं वर पण आहेत आणि खाली पण आहेत. असा हा चमत्कारिक वृक्ष आहे. संसार रूपी वृक्ष चमत्कारिक आहे. हा चहूकडे पिंपळ अथवा वड याप्रमाणे पसरलेला आहे. मी सांगितलं तसंच वड किंवा पिंपळाची तुम्ही आकृती लक्षात घ्या, तसा हा पसरलेला आहे. त्याच्या पारंब्या जशा जमिनीस लागून त्यास डहाळ्या फुटतात. बघा बऱ्याचशा वेळेस काय तुम्ही वडाचं झाड बघा की त्याच्या पारंब्या जमिनीत घुसतात आणि त्याला सुद्धा फांद्या फुटतात. आपल्या महाराष्ट्रातच असं एक झाड आहे, आता कुठल्या जिल्ह्यात आहे मला आठवत नाहीये, पण असं एक झाड आहे ते जगातलं सगळ्यात मोठं झाड आहे. कारण ते काहीतरी 2 एकर मध्ये पसरलेलं झाड आहे. ते झाड वडाचं आहे.
म्हणजे एक झाड आलं, त्याच्या मुळ्या त्याच्या पारंब्या खाली गेल्या, त्या पारंब्यापासून परत दुसरं झाड आलं, त्याला परत पारंब्या फुटल्या, त्या जमिनीत गेल्या, त्याला परत तिसरं झाड आलं. असं हे अखंड एकच झाड आहे, 2 एकरमध्ये झाड आहे असं म्हणतात. तुम्ही गुगलला वगैरे सर्च केलं तर कळेल. हे सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं विस्तार असणारं झाड आहे. हा चहूकडे पिंपळ अथवा वड याप्रमाणे पसरलेला आहे. त्याच्या पारंब्या जशा जमिनीस लागून त्यास डहाळ्या फुटतात, त्याचप्रमाणे अर्जुना संसार रूपी वृक्षास खालीच फांद्या आहेत असा प्रकार नाही. त्या संसार रूपी वृक्षास खाली फांद्या आहेत असाही प्रकार नाही. फक्त खालीच आहेत का असं नाही. तर वरही याला अपार फांद्या असून त्या विस्तार पावलेल्या आहेत. त्याला फांद्या सुद्धा वर पण आहेत, खाली पण आहेत. मुळं सुद्धा वर पण आहेत, खाली पण आहेत. पण जास्त मुळं वर आहेत, जास्त फांद्या खाली आहेत. पण थोड्याफार फांद्या वरच्या बाजूला पण आहेत आणि थोडीफार मुळं खालच्या बाजूला पण आहेत. या झाडाचा विस्तार होण्यास सर्व आकाश आश्रयभूत असून सर्व वारा या वृक्षाच्या सामर्थ्यानेच वाहतो व याच्या योगाने तिन्ही अवस्था म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय प्राप्त होतात. हे जे झाड आहे त्याचा विस्तार होण्यास सर्व आकाश आश्रयभूत आहे. आकाशानेच त्याला आश्रय दिलेला आहे. सर्व वारा या वृक्षाच्या सामर्थ्यानेच वाहतो. हा असा एवढा मोठा वृक्ष आहे, हा आकाश भरून राहिलेला आहे. त्याच्या फांद्या हरल्या की वारा निर्माण होतो, अशी परिस्थिती आहे. याच्या सामर्थ्यानेच वारा वाहतो व याच्याच योगाने तिन्ही अवस्था म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे प्राप्त होतात. झाले गगनीची पालविये का वारा मांडला रुखाचे नियाये नाना अवस्थात्रये उदयाला असे ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू उदयाला जाण रुखू ऊर्ध्वमूळू आता ऊर्ध्व का कवण येथे मूळ ते किलक्षण का अधोमुखपण शाखा कैसिया अथवा द्रुमायया अधिजिया मुळिया तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा आणि अश्वस्थू हा ऐसी प्रसिद्धी कायासी आत्मविद विलासी निर्णयो केला. याप्रमाणे हा विश्वकार रूपी वर मुळे असलेला निबिड असा वृक्ष उत्पन्न झाला आहे. कसा झालाय? या झाडाचा विस्तार होण्यास सर्व आकाश आश्रयभूत असून सर्व वारा या वृक्षाच्या सामर्थ्यानेच वाहतो व याच्याच योगाने तिन्ही अवस्था म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय प्राप्त होतात. याप्रमाणे हा विश्वाकार रूपी वर मुळे असलेला निबिड वृक्ष उत्पन्न झाला आहे. आता या वृक्षाच्या वर कोण आहे, याचे मूळ कोण आहे, याची लक्षण काय व याचा खाली विस्तार असून याच्या फांद्या कोणत्या अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत त्यापासून वर खांद्या कोणत्या व कशा उत्पन्न होतात आणि या वृक्षास अश्वस्थ हे नाव कशावरून प्राप्त झाले, या आत्मज्ञानाने याचा काय निर्णय केला आहे, या सर्व गोष्टी उत्तमरित्या तुझ्या अनुभवास येतील असे स्पष्ट निरूपण करून सांगतो. भगवंत म्हणतात की हा जो वृक्ष आहे हा कसा आहे, काय आहे, त्याचे मूळ कोण आहे, त्याचे लक्षण काय आहे, त्याचा वृक्ष विस्तार जो खाली झालेला आहे त्याच्या फांद्या कोणत्या, मुळ्या म्हणजे काय आहे, हे सर्व मी तुला विस्तार रूपी सांगतो असं भगवंत म्हणतात. आता हा जो वृक्ष आहे तो कसा आहे, त्याच्या फांद्या कशा आहेत, म्हणजे हे रूपक आहे, हे उपमा आहे. हा वृक्ष म्हणजे संसाराला दिलेली उपमा आहे.
तर हा जो सर्व भाग आहे तो आपण उद्याच्या भागात आपण हे पाहणार आहोत. आज आपण या 65 पर्यंत ओव्या पाहिलेल्या आहेत. आता भाग नंबर 3 मध्ये आपण उद्या हा जो वृक्ष आहे त्याच्या फांद्या कोणत्या, म्हणजे त्याला काय नाव आहेत, त्या फांद्याला काय म्हणायचं, मुळांना काय म्हणायचं, खाली आलेलं मूळ म्हणजे काय, वर गेलेलं मूळ म्हणजे काय, हे रूपक आहे ना, उपमा आहे ना, ही संसार रूपी वृक्ष ही संसाराला दिलेली उपमा आहे. तर ते उपमा म्हणजे काय आहे ते आपण उद्या बघूयात. आज आपण मुद्दाम थांबवत आहोत लवकर, कारण हे थोडस मला परत तुम्हाला समजून सांगायचं आहे. हे समजलं तरच पुढे समजणार आहे. परत सांगतो की हा जो संसार आहे किंवा हे जग जे आहे ते जग म्हणजे प्रतिबंध आहे. कसला? अडसर आहे. कसला? आडवं आलेलं आहे. कशाच्या? आत्मस्वरूपाच्या घराला जाण्यासाठी जो मार्ग आहे त्यात आडवं आलेलं ते काय आहे? ते जगत किंवा संसार आहे. आता हा संसार किंवा हे जग आहे ह्याला मोठा वृक्ष आहे असं समजा, असं सांगितलेलं आहे. मग हा वृक्ष कसा आहे? याच्या मुळ्यावर आहेत आणि फांद्या खाली आहेत. आणि हा वृक्ष कापलाही जात नाही. जेवढा कापल तेवढा, जेवढं आग लावल तेवढा हा जास्त फोफावत जातो. कायम हा हिरवागार असतो. त्याला फूल नाही, फळ नाही, काही नाहीये. त्यामुळे त्याच्यात फळाची चव घ्यायची म्हणलं तर तसं काही करता येत नाही. वास घ्यावा म्हणलं तर फुलच नाहीये त्याला. आणि याचा विस्तार जो आहे आकाश भरून आहे. आणि याच्याच योगाने, याच्याच सामर्थ्याने वारे सुद्धा उत्पन्न होतात. एवढंच तुम्ही आज लक्षात घ्या. आपण बाकीचा भाग उद्या बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे तो मनातल्या मनात परत म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.